तर यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती ठरवण्यात आली आहे। मतदानाच्या मॅजिक पॅटर्नचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीसच असणार आहेत। विधान परिषदेत महायुतीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल याबाबत फडणवीस रणनीती निश्चित करणार आहेत। राष्ट्रवादीनं प्रचाराचा श्री गणेश केलाय। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा असं साकडं अजित पवारांनी बाप्पाकडे घातलंय। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं। हिट अँड रन प्रकरणाविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। विधान भवनामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजनेची माहिती देखील घेतली आहे। तर सर्व लोकांना लाभ व्हावा यासाठी ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले। बुलढाण्यातील खामगाव मतदारसंघातील खामगाव आणि शेगाव या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी करत नुकसानीची भरपाई देण्याचं सुद्धा आश्वासन दिलंय। तातडीनं मदत पाठवून देण्याचं सुद्धा आश्वासन दिलंय। चोपडा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे। शरद पवारांनी थेट सांगलीमध्ये येऊन विधानसभेचं बिगुल वाजवलंय। यावेळी त्यांनी रोहित पाटलांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलाय। त्यानंतर समोर कोणतंही पेलवान येवो काहीही फरक पडत नाही असं म्हणत रोहित पाटलांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय। अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीकेची धार धरली आहे। अजित पवारांनी इमेज बिल्डअपसाठी 200 कोटी खर्च करून अरोरा नावाचा कन्सल्टंट लावलाय। त्यांनी सांगितलं म्हणून अजित पवार मंदिरात गेलेत अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती टीकास्त्र डागललंय। सरकार आल्यापासून गेल्या एका महिन्यामध्ये जवानांच्या ताफ्यावर एकूण 7 हल्ले झाले आहेत। जम्मू काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे असं देशाचे गृहमंत्री अमित शहा खोटं बोलतायत असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। अजित पवारांच्या सिद्धिविनायक दर्शनावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं चांगली गोष्ट आहे, पण कोण पुण्य करतंय कोण पाप करतंय कोण चोऱ्या लबाड्या करतंय हे त्यांना कळतंय। ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केलंय त्यानुसार सिद्धिविनायक कोणालाही आशीर्वाद देणार नाही असं संजय राऊत म्हणाले। वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मातोश्रीवर समर्थकांसोबत ते शिवबंधन बांधणार आहेत। थोड्याच वेळामध्ये कात्रज तलाव परिसरातून वसंत मोरेंच्या गाड्यांचा ताफा निघणार आहे। बारामतीत येत्या 14 जुलैला महायुतीकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवरती बारामतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील ताडील बांध तिवरे या रोडवरती 3 ठिकाणी दरड कोसळली आहे। त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र ही भली मोठी दरड हटवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुढील 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आणि राज्याच्या उर्वरित भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसानं उसंत घेतली आहे। त्यामुळे नद्यांच्या पाण्यामध्ये घट झाली आहे। गोदवली नदीनं आलेल्या पुरामुळे बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं। मात्र पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाणी देखील ओसरायला सुरुवात झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटन स्थळं आणि धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यामुळे पर्यटकांना नियमांचं पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे। मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग बहरलाय। लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून पवना बॅकवॉटर परिसरातून दिसणारे डोंगर दऱ्या आणि गडकिल्ले हे धुक्यामध्ये हरवलेत। अमरावती जिल्ह्यात काल रात्रभर मुसळधार पावसामुळे पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये चिखल झालाय। त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींनी शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे।
बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. गेल्या 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवनदान मिळालं. त्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय. मुसळधार पावसामुळे मुंबईतील वडाळा स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. अद्याप वडाळा स्थानकातील रुळांवरचा पाण्याचा निचरा झालेला नाहीये. हार्बर मार्गावर रेल्वे गाड्या काही मिनिटं उशिरानं धावतायत, तर सुनाभट्टी स्थानकावरील रुळांवर देखील पाणी साचलंय. राज्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील काही दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यामध्ये पावसानं अद्यापही जोर धरलेला नाहीये. त्यामुळे भर पावसाळ्यातही पैठणला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. पावसाळा सुरू झाल्यापासून 71 गावांमध्ये जवळपास 91 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावरती पाण्याचं संकट ओढावलंय. त्यातच शेतीसाठी पाणी नसल्यानं भाजीपाल्यांचेही दर हे गगनाला भिडलेत. बाजार समितीत कोथिंबिरीची जुडी ही 100 रुपयांना मिळते, तर मेथी आणि टोमॅटोचे दर जे आहेत ते 60 रुपयांवर गेलेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे बांधतिवरे नदीला पूर आलाय. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील भाजीपाला तसंच भात शेती पाण्याखाली गेली आहे. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक मध्यम प्रकल्प असलेलं कोर्ले सातंडी हे धरण आणि 12 लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली आणि हातेरी ही धरणं 100% भरून ओसंडून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या स्थितीत घाट रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ गगनबावडा घाट मार्ग हा बंद करण्यात आलाय. तर आता फोंडा घाट मार्गही अवजड वाहनांसाठी बंद झालाय. मात्र प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहनांना हा मार्ग खुला आहे. प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर आता बदली झाली आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. खेडकरांच्या अवास्तव मागण्यांमुळे त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात डेंग्यूचं थैमान पाहायला मिळतंय. गेल्या 8 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तब्बल 96 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासाठी आरोग्य विभाग जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. दीपक केसरकरांनी जेव्हा जेव्हा माझ्याविरुद्ध तक्रार केली तेव्हा माझं प्रमोशन होत गेलं असं वक्तव्य राजन तेली यांनी केलंय. त्यामुळे माझ्या हकलपट्टीची मागणी दीपक केसरकरांनी करावीच असं खुलं आव्हान देखील राजन तेली यांनी केलेलं आहे. मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आज 4था दिवस आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे. मराठा समाजातील शेवटचा माणूस हा सगेसोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. नाशिकमध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. 10 दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिलाय. सोलापुरात धनगर समाजानंतर आता कोळी समाज आक्रमक झालाय. रद्द केलेली मीटिंग आषाढी एकादशीपूर्वी घ्यावी. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं देण्याचा शासन आदेश काढावा. त्याचबरोबर अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरातील पूजा करू देणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय. सरकारनं शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली आहे. सरकारनं छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीमध्ये जाचक अटी टाकल्यात असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अटी रद्द करून एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 जुलैपासून आंदोलन करणार असा इशारा गोंदियाच्या बहुजन अधिकारी मंचानं दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पंढरपूर मंदिर परिसरामध्ये भाविकांचे दागिने पळवण्याच्या घटना समोर येत आहेत. शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी 13 जणांना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 34 तोळे 4 ग्रॅम सोनं हस्तगत केलंय. येवल्यात एका तरुणाला अर्धनग्न करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेला 15 दिवस उलटूनही अद्यापही कारवाई न झाल्यानं सकल मातंग समाज आक्रमक झालाय. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावरती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय.
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं तरुणांच्या 2 गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळते. 4 ते 5 जणांकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचं कारण अस्पष्ट असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अहमदनगरच्या आयुक्तांनी बांधकाम व्यवसायासाठी 8 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय. मात्र ते फरार असून त्यांनी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी पार पडणार आहे. रामझुला अपघात प्रकरणातील आरोपी रितिका मालूच्या अटकेसाठी पोलिसांनी दाखल केलेला रिव्हिजन अर्ज हा मागे घेतलाय. अर्ज परत घेत पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मागितलाय. मात्र पोलिसांच्या या भूमिकेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाहोड हा धरण अवैध मासेमारी सुरू असल्याचा प्रकार या धरणावरती घडलाय. या प्रकरणी विशेष व्याघ्र संरक्षण दलानं कारवाई केली असून 2 बोटी आणि 165 मासेमाऱ्यांचं जाळं जे आहे ते जप्त करण्यात आलंय. जामनेरमधील टाकळी आणि पिंपळगाव गोलाईत परिसरातील पेट्रोल पंपावरती एका अज्ञात वाहनानं रिक्षाला धडक दिली. या अपघाताची भीषणता इतकी होती की रिक्षा चालक जागीच जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरती साखरपा येथे एका हॉटेलमध्ये बिबट्या शिरल्यामुळे खळबळ उडाली. हा बिबट्या कुत्र्याला तोंडात पकडून जातानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन देण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय. तर इतर काही बातमी आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.